ब्रह्माजींची उत्पत्ती कशी झाली आहे, ब्रह्माजींच्या उत्पत्तीची कथा पाहिली. परवा दिवशी भगवान विष्णूंची उत्पत्ती कशी झाली ते आपण पाहिलं. त्यानंतर काल या विश्वामध्ये पहिली नगरी कोणती निर्माण झाली, त्या नगरीचं नाव काय, काशी नगरी. अवघ्या विश्वातलं पहिलं शिवपिंड कुठे निर्माण झालं तर ते आहे काशी या ठिकाणी. जे शिवपिंड आहे म्हणजेच विश्वनाथ ज्यांना आपण म्हणतो. त्याचबरोबर बेलपत्राची निर्मिती कशी झाली आहे, कशा प्रकारे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांनी सदाशिवांना विनवणी केली की आपल्या तिघांचाही वास असलेली अशी एखादी वस्तू निर्माण करा की ज्या वस्तूमध्ये आपण तिघही समवेत असू, एकत्र असू. मग तेव्हा भगवान सदाशिवांनी जी वस्तू निर्माण केली ती आहे बेलपत्र. बेलाचे 3 पानं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि सदाशिव या तिघांचं प्रतीक आहेत. त्यानंतर अवघ्या विश्वातले पहिले पुजारी कोण ठरले तर तेही मी तुम्हाला सांगून गेले. कोण, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी पहिल्यांदा भोलेनाथांची पूजा केली आणि मग यांनी पूजा आटोपली, पूजा पूर्ण केली आणि सृष्टी विस्ताराच्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर ब्रह्माजींनी सृष्टी विस्तार करायचा ठरवला. 3 लोक, 14 भुवन, देवी देवता, ग्रह, तारे, सूर्यमंडल, पृथ्वी हे सगळं निर्माण केलं. त्यानंतर स्वतःच्या देहापासून 10 ऋषींची निर्मिती केली आहे. काल मी तुम्हाला सांगून गेले, डोळ्यातून अंगिरा ऋषीची निर्मिती केली, हृदयातून भृगु ऋषी उत्पन्न केले, त्यानंतर मरीची ऋषी निर्माण केले, कानापासून नारदजी निर्माण केले, पोटातून कर्दम ऋषी निर्माण केले, व्यान वायूपासून पुलह ऋषी, उदान वायूपासून पुलस्त्य ऋषी, समान वायूपासून पृथु ऋषी, अपान वायूपासून वशिष्ठ ऋषी आणि प्राण वायूपासून दक्ष प्रजापती. काल हे आपण विस्तारपूर्वक पाहिलं की दक्षाची निर्मिती झाली, दक्षाला प्रजापती पद दिलं. काल मी तुम्हाला सांगून गेले की ब्रह्मदेवानं स्वतःच्या शरीरापासून मनु आणि शतरूपा या दोघांची निर्मिती केली आणि या दोघांना 3 मुली आणि 2 मुलं झाली. यातली जी 3री मुलगी होती प्रसूती, तिचं जीवनचरित्र आपण पाहिलं. ती प्रसूती आणि दक्ष प्रजापती यांच्या पोटी साक्षात जगदंबेने अवतार घेतला आणि कशा प्रकारे भगवान भोलेनाथांचा विवाह होऊन सती वियोग कसा झाला ही कथा आपण काल प्रत्यक्षात पाहिली. प्रसूतीचं चरित्र आपण काल पाहिलं. आता या मनु आणि शतरूपा यांच्या बाकीच्या ज्या 2 मुली आहेत त्यांचं चरित्रही मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथमतः जेव्हा मनु आणि शतरूपा या दोघांवरती ब्रह्माजीनं सृष्टी विस्ताराचं कार्य सोपवलंय, कार्य करा, सृष्टी विस्तार करा असा ब्रह्माजीनं आदेश दिला. या दोघांनी मान्यही केलं. पण पहिलाच प्रश्न निर्माण झाला की आपण निर्माण केलेली सृष्टी, जी सृष्टी आपण निर्माण करणार आहोत ती सृष्टी ठेवायची कुठं. कारण एखादी गोष्ट जर निर्माण केली किंवा आपल्या घरी आणली, कुठेतरी निर्मिती झाली, ती वस्तू ठेवण्यासाठी जागा लागते. मग म्हटले प्रभू आम्ही सृष्टीची निर्मिती करू, पण आम्ही निर्माण केलेली जी जीवसृष्टी आहे ती ठेवायची कुठं. मग
ब्रह्मदेवांच्या नासिकाग्रातून म्हणजेच नाकाच्या शेंड्यातून वराह भगवंताची निर्मिती झाली आहे. वराह भगवंताचं प्रागटीकरण झालंय. आणि त्यानंतर ब्रह्माजीनं निर्माण केलेली जी पृथ्वी होती, अगोदर प्रलयाचं पाणी सर्वत्र पसरलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रलय झालेला, महाभयंकर प्रलय झालेला आहे. सर्वत्र पाणीच पाणी, काळोख आहे, अंधकार पसरलेला आहे. आणि त्या अंधाऱ्या वातावरणात, त्या काळोखामध्ये, त्या प्रलयाच्या पाण्यात जीवसृष्टीची निर्मिती सुरू झाली. मग ब्रह्माजींच्या नाकाच्या शेंड्यातून ज्या वराह भगवंताने अवतार घेतलाय, त्या वराह भगवंताने प्रलयाच्या पाण्यात जी डुबलेली पृथ्वी होती, ती पृथ्वी वरती काढलीये. त्या पृथ्वीची एका विशिष्ट अशा स्थानी पाण्यातून बाहेर तिची स्थापना केली. आणि मग ब्रह्माजींनी सांगितलं की या मनु आणि शतरूपा या दोघांना सांगितलं, आता तुम्ही या पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण करा. आणि मग शतरूपा आणि मनु या दोघांनी या पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. मग त्यांना ज्या 3 मुली झाल्या, त्यांची नावं पहिली देव होती, दुसरी आकुती आणि तिसरी प्रसूती. प्रसूतीचं चरित्र आपण काल पाहिलं. आता उरल्या या दोघी, देवहूती आणि आकुती. मनु आणि शतरूपा या दोघांची देवहूती नावाची जी मुलगी आहे, ही मुलगी कर्दम नावाच्या ऋषीला दिली. मग देवहूती आणि कर्दम नावाचे ऋषी यांना 9 मुली झाल्या. लक्ष देऊन ऐका, 9 मुली आणि 1 मुलगा. 9 मुली झाल्यांचा 1 मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे कपिल महाराज. बोला कपिल महाराज की. कपिल महाराजांची निर्मिती या ठिकाणी झाली आहे. या कपिल भगवंतानं देवहूती आणि कर्दम ऋषीच्या पोटी अवतार घेतलाय. कपिल भगवान हे अतिशय एकनिष्ठेनं भक्ती करणारे भगवत भक्त आहेत, तत्वज्ञानी आहेत. मग हे कपिल महाराज यांना माहिती आहे की आपल्या जीवनाचं सार्थक हे भगवत भक्तीमध्ये आहे. भगवंताच्या प्राप्तीनंतर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. मग त्यांनी आईला उपदेश केला. आई, देवहूती नावाची जी त्यांची आई आहे, आपल्या आईला उपदेश केला, आई तू या प्रपंचाकडे दुर्लक्ष कर आणि एकनिष्ठेनं भगवंताचं नामस्मरण कर. भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये साठव.
तू भगवंताला अर्पण कर, भगवंताला समर्पित कर. आपण जर देहानं भगवंताची पूजा करत असू आणि मनामध्ये जर भगवंताविषयी भक्ती नाही, भगवंताबद्दल प्रेम नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. मग आई, हे जे मन आहे ना, हे फार चंचल आहे का आई? मन चंचलाच्या पाया जाता एका नगे चंचल चपळ जाता येता नलगी वेळ. मन चंचल आहे, चपळ आहे, एका जागी स्थिर होत नाही. भगवद्गीतेमध्ये वर्णन आलं पहा, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं हे मन किती चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कर. एवढंच नाही तर सुभाषितकारांना सांगितलं, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापानम, हे मन किती चंचल आहे, किती चपळ आहे. एखादं माकड, आता माकड अगोदरच चंचल असतं, बरोबर की नाही? माकड चंचल आहे, पण त्या माकडानं मद्यप्राशन करावं. अगोदरच चपळ चंचल असलेलं माकड ते दारू पिल्यानंतर, मद्यप्राशन केल्यानंतर किती चपळपणा करेल. मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम, माकड आहे, मद्यप्राशन केलेलं आहे, आणि त्यातली त्यात तत्र वृश्चिकश्च दंशनम, त्यातली त्यात त्याला विंचवानं दंश केलेला आहे. एवढंच नाही तर तन्मध्ये भूतसंचार, माकड आहे, दारू पिलेला आहे, विंचवानं दंश केलेला आहे, त्यानंतर त्याला भूत लागलेला आहे. मग ते किती चंचलपणा करेल. यद्वा तद्वा भविष्यती. मग माकडानं ही सगळी क्रिया केल्यानंतर ते जेवढं चपळपणा करेल, जेवढं चंचल होईल, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे आपलं मन चंचल आहे. एवढं चंचल मन, मग कपिलजी सांगतात, आई हे एवढं चंचल मन आहे, मग हेच मन तू त्या भगवंताला समर्पित कर, त्या भगवंताला देऊन टाक. कथेच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला एक गोष्ट मागितली होती आणि त्या गोष्टीचं नाव मन. तुम्हाला सांगितलं होतं की 7ही दिवस तुमच्याकडून एक गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट आहे मन. त्याचं कारण हेच आहे की मन चंचल आहे,
तुम्ही इथं बसलात आणि तुमचं मन जर दुसरीकडेच धावत असलं तर तुम्ही इथं बसूनही उपयोग होणार नाही, म्हणून मी तुम्हाला मन मागितलं. कपिलजींनी सांगितलं की आई तुझं मन भगवंताला अर्पण कर. आईनं स्वतःच्या मुलाचा उपदेश मान्य केला आणि स्वतःचं मन भगवंताला अर्पण केलं. त्या आईचं नाव देवहूती. आता मनु आणि शतरूपा यांची दुसरी कन्या, मधली कन्या, तिचं नाव आहे आकुती. ती आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या ऋषीला दिली. रुची नावाच्या ऋषी सोबत मनु आणि शतरूपा यांनी आकुतीचा विवाह लावून दिला. त्यानंतर त्या आकुतीला आणि ऋषींना यज्ञ नावाचा मुलगा झाला. यज्ञ नावाचा मुलगा झाला, तो लहानचा मोठा झाला, वयात आला. मग या आकुती आणि रुची नावाच्या ऋषीनं आपल्या मुलाचा म्हणजेच यज्ञाचा विवाह दक्षिणा नावाच्या मुलीशी लावून दिला. म्हणून कुठेही कोणत्याही प्रकारचा यज्ञ चालू द्या, त्या प्रत्येक यज्ञामध्ये दक्षिणेची गरज असते. दक्षिणेशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होत नाही. मी तुम्हाला काल या ठिकाणी 7 प्रकारच्या धान्याच्या राशी लावायला सांगितल्या. त्याचं कारण सुद्धा हेच आहे की हा जो महान यज्ञ चाललेला आहे, हा महायज्ञ चाललेला आहे, या यज्ञामध्ये दक्षिणेची गरज आहे. दक्षिणा द्यावी लागते, दक्षिणेशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येकानं ज्याला जमेल त्यानं या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात दक्षिणा द्यायची. जेव्हा हा यज्ञ मोठा झाला, त्याचा विवाह दक्षिणा नावाच्या मुलीशी लावून दिला. आणि या देवहूती, आकुती आणि तिसरी मुलगी प्रसूती, या प्रसूतीचं सविस्तर चरित्र काल आपण पाहिलं. सतीचा वियोग कशा प्रकारे झाला ते पाहिलं. या प्रसूतीला सती नावाची मुलगी झाली, तिचा विवाह भोलेनाथांशी लावून दिला. आणि कालांतरानं दक्षाचा अपमान झाल्या कारणानं त्याची एक सूड बुद्धी निर्माण झाली आणि सूड बुद्धीनं त्यानं यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिलं, भोलेनाथांना निमंत्रण दिलं नाही. आणि परिणाम स्वरूप सतीला हे सगळं सहन झालं नाही, भोलेनाथांचा अपमान सहन झाला नाही. मग सती मातेनं स्वतःचा देह योग अग्नीमध्ये समर्पित केला. आणि ती जी सती होती, त्या सतीचा देह भगवान भोलेनाथ खांद्यावरती घेऊन मिरवत होते आणि भगवान विष्णूंनी त्या देहाचे 108 तुकडे केले. आणि ते 108 तुकडे या भूमीवरती पडले. त्यातले 3.5 तुकडे या महाराष्ट्रात पडले आणि 3.5 शक्तिपीठांची निर्मिती झाली. ती शक्तिपीठ कोणती हे सुद्धा मी काल तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा, ही जी सती माता आहे, ही योग अग्नीमध्ये लीन झाली, स्वतःचा देह संपवला. आता भोलेनाथ एकटे आहेत. पुन्हा भगवंताचं नामचिंतन सुरू झालं. भगवंताचं नामस्मरण करतात, नित्य राम नामाचा जप आहे. आणि अशाच वेळेला एका तारकासुर नामक दैत्यानं अवघ्या त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजवला. सगळे देवी देवता त्रस्त झालेत. हा तारकासुर नामक दैत्य यानं देवांसोबत कट्टर शत्रुता
पत्करली. देव आणि दानव यांच्यामध्ये पुन्हा एकदा महाभयंकर युद्धाचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. देव घाबरलेत. त्यांच्या घाबरण्याचं कारण असं होतं की तारकासुरानं ब्रह्माजींचं तप करून त्या ठिकाणी स्वतःच्या मृत्यूला बांधून टाकलं होतं. सुरुवातीला ब्रह्मदेवांना तप करून ब्रह्मदेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा वरदान मागून घेतलं की मला अमरपद प्राप्त करून द्या. पण ब्रह्माजीनं सांगावं तारकासुरा, अरे मी अमरपद देऊ शकत नाही किंवा ते अमरत्व देण्याची ताकद तेवढं सामर्थ्यही माझ्यात नाही. तू म्हणतो अमरपद मला द्या, पण मी स्वतः सुद्धा अमर नाही. तुला अमरपद मिळू शकत नाही, पण तू स्वतःच्या मृत्यूला बांधून घेऊ शकतो. इच्छा मृत्यू तू प्राप्त करून घेऊ शकतो. मग तारकासुरानं वर मागितला. त्याला माहिती होतं की भोलेनाथांची पत्नी सती माता देह संपवलाय, तिनं स्वतःचा नाश केलाय. मग आता एकटे भोलेनाथ उरलेत. मग आता एकट्या भोलेनाथांना काही संतान होऊ शकत नाही. मग तारकासुरानं वरदान मागितलं, ब्रह्माजी मला एकच वरदान द्या की माझा मृत्यू हा फक्त भोलेनाथांच्या संतानाच्या हातून झाला पाहिजे. इतरत्र कोणाच्याही हातून मला मृत्यू येऊ नये हे वरदान मागितलं आणि ब्रह्मदेवांना हे वरदान दिलं. आणि वरदान मिळाल्यानंतर या तारकासुरानं स्वर्गावरती विजय मिळवण्यासाठी निघालाय. देवी देवतांना त्रस्त केलं. सगळीकडे गोंधळ आहे, अधर्म चालू आहे, धर्माचा नाश होत चाललाय, धर्म नष्ट व्हायला लागलाय. मग अशा वेळेला सर्व देवांमध्ये, इंद्रादी देवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काय करावं? या तारकासुराचा वध आपल्या कुणाच्या हातून होऊ शकत नाही. मग सगळे देवी देवता जाऊन पोहोचलेत भगवान विष्णूंकडे. भगवान विष्णूंना विनंती करावी, प्रभू या तारकासुराच्या त्रासानं आम्ही त्रस्त झालोय. नव्हे तर हा तारकासुर स्वर्गावरती विजय मिळवायला निघालाय. याला कुठंतरी थांबवलं पाहिजे, काहीतरी करा. पण या तारकासुराच्या त्रासातून आम्हाला मुक्त करा, आम्हाला सोडवा. भगवान विष्णूंनी सांगितलं यावरती एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे भगवान भोलेनाथांचा पुन्हा एकदा विवाह लावून दिला पाहिजे. भोलेनाथांचं लग्न झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना जी संतान प्राप्ती होईल त्या संतानाच्या हातून, भोलेनाथांच्या संतानाच्या हातून त्या तारकासुराचा वध आहे. मग भगवान विष्णूंनी या देवांना सांगितलं, इंद्रादी देवांना म्हटले तुम्ही पुन्हा एकदा या आई जगदंबेला शरण जा. या आई जगदंबेला विनवणी करा की आई तू पुन्हा एकदा अवतार घे आणि भोलेनाथांची पत्नी बनून तुला जे काही संतान प्राप्ती होईल त्या संतानाच्या हातून तारकासुराचा वध कर आणि आम्हाला या महाभयंकर त्रासातून मुक्त कर. सर्व इंद्रादी देव सर्वांनी आई जगदंबेची उपासना केली आणि या देवांच्या भक्तीवरती ती आई भगवती, ती उमादेवी प्रसन्न झाली आहे. प्रसन्न होऊन सांगितलं देवांना काय मागायचे ते मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. काय पाहिजे सांगा तुम्हाला. देवांनी विनवणी केली, माते जगदंबे तू
कन्या रूपानं अवतार घे. हिमालय आणि मेना या दोघांच्या पोटी या देवांच्या विनंतीवरून आई जगदंबेनं पुन्हा एकदा अवतार घेतलाय. पुन्हा एकदा ती आई जगदंबा अवतीर्ण झालीये. बोला जगदंबा मात की, आई राधा. त्या आई भगवतीनं, त्या आई जगदंबेनं हिमालय आणि मेना या दोघांच्या पोटी जन्म घेतलाय. अगोदर जी सती होती तीच सती माता आता पुन्हा अवतीर्ण झालीये. आणि ते मेना आणि हिमालय या दोघांच्या पोटी जे कन्यारत्न जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं पर्वताची कन्या आहे. हिमालय पर्वत आहे म्हणून पर्वताची कन्या, तिचं नाव पार्वती. पार्वती नाव ठेवलं. ती कन्या लहानची मोठी होतीये. अगदी सर्वत्र त्या हिमालयावरती आनंदाचं वातावरण आहे. त्या आनंदमय वातावरणात ती कन्या पार्वती वाढतीये. सगळ्यांना त्या पार्वतीचा लळा लागलाय. ती छोटीशी पार्वती मोठी मोठी होत चाललीये. कालांतरानं ती वयात आली, विवाहयोग्य झालीये. पण अगदी लहानपणापासूनच ती भगवान भोलेनाथांची भक्ती करत होती. आई वडील तर भोलेनाथांची भक्ती करतातच, पण ती कन्या पार्वती सुद्धा भोलेनाथांची भक्ती करते. मोठी झालीये, रोज निरंतर भगवंताची पूजा आहे. एक दिवस नारदजींचं आगमन हिमालयावरती व्हावं. शेंदीवाले बाबा नारदजी हिमालयावरती आलेत. नारदजी येण्याच्या मागे सुद्धा कारण होतं. कारण देवतांनी त्यांच्यावरती एक मोठं कार्य सोपवलं होतं. देवतांच्या इच्छेनुसार किंवा विनंतीनुसार आई जगदंबेने अवतार तर धारण केलाय, पण आता नुसतं जन्माला येऊन उपयोग नाही. भगवान भोलेनाथांचा आणि पार्वतीचा विवाह लावून दिला पाहिजे. म्हणून मध्यस्थी करण्यासाठी नारदजींना हिमालयावरती पाठवलं. नारदजींचं आगमन हिमालयावरती व्हावं आणि त्या हिमालयानं, त्या राणी मेनेनं अगदी नारदजींचा आदर सत्कार त्या ठिकाणी करावा. आदर सत्कार केला आणि दोघांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. हिमालय आणि नारदजी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे. चर्चा करत असताना मेनेनं आपली कन्या पार्वतीला नारदांचं दर्शन घेण्यासाठी बोलवलं. नारदांनी पार्वतीला पाहिलंय, आशीर्वादही दिला. हिमालयानं विनंती केली, नारदजी योगायोगानं आलातच तर माझ्या पार्वतीचं भविष्य सांगा. नारदजींनी सांगावं, पार्वती अगं बाळा तू फार भाग्यवान आहेस. तुझ्यासारखं नशीबवान, तुझ्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीच नाही. म्हटले तुला जो पती मिळणार आहे तो काही सामान्य नसणार आहे. त्याचं वर्णन करायला सुरुवात केली नारदजींनी. ज्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर माती नाही, ज्याला राहायला घर नाही, ज्याच्या अंगावरती कपडे नाहीत, ज्याला आई वडील नाही, ज्याला कुळ नाही, गोत्र नाही, असा पती तुला मिळणार आहे. आता सगळे संभ्रमात पडले. हे वर्णन पाहिलं तर चुकीचं वाटतंय. आणि एका दृष्टीनं नारदजी सांगतात की पार्वती तू भाग्यवान आहेस, आणि एका दृष्टीनं असं वर्णन करतात.
मग शेवटी नारदजी म्हणतात, हे वर्णन साक्षात देवादिदेव महादेवांचं वर्णन आहे. साक्षात महादेव तुला पती स्वरूपात मिळणार आहे. आनंद झाला पार्वतीला. पण नारदांनी सांगितलं, पार्वती तुला महादेवांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी विशिष्ट अशी साधना करावी लागणार आहे, तप करावं लागणार आहे. मग पार्वती मातेनं ठरवलं की तप करायचे. उपासना सुरू केली, तप करायचं ठरवलं. पार्वती माता तपश्चर्या करतात. अनेक वर्ष तप केलं आणि त्या तपाच्या प्रभावानं भगवान भोलेनाथ पार्वतीवरती प्रसन्न झाले. प्रसन्न आहेत, पण सुरुवातीला पार्वतीची परीक्षा घ्यायची ठरवली आहे. ज्या वनामध्ये, ज्या एकांतात पार्वती माता तप करतीये, भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचे. पार्वती मातेनं कठोर तप केलं. सुरुवातीला नुसती पूजा केली, नामस्मरण केलं. भोलेनाथांच्या मनामध्ये पार्वतीबद्दल प्रेम आहे, पण तरी सुद्धा ते तिला लवकर दर्शन देत नाहीत. त्यानंतर उपवाशी राहून तप सुरू केलं, तरी भोलेनाथ दर्शन द्यायला तयार नाहीत. मग तर 2 हात जोडले, एका पायावरती उभी राहिली. एका पायावरती उभा राहून तप केलं, पण तरी सुद्धा भोलेनाथांना दया आली नाही. आता तर पार्वती मातेनं अन्नाचा पूर्णपणे त्याग केला. नुसतं पाणी प्यायला लागली. बरेच दिवस उलटले, तरी सुद्धा भोलेनाथ यायला तयार नाही. शेवटी पार्वती मातेनं पाण्याचा सुद्धा त्याग केलाय. आता मात्र भोलेनाथांना यावं लागलं. प्रकट झाले भोलेनाथ. बोला उमापती महादेव की जय. देवादिदेव महादेव पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि पार्वतीला म्हणावं, पार्वती माग, तुला काय मागायचंय. तेव्हा पार्वतीनं वरदान मागून घेतलं की मला पती स्वरूपामध्ये तुम्हाला मिळवायचंय, तुम्हाला प्राप्त करायचंय. वरदान दिलं आणि भोलेनाथ निघून गेले. आता जसं पाहिजे तसं सर्व सोयीस्कर होत चाललंय. मग आता पुन्हा एकदा भोलेनाथांच्या सांगण्यावरून आणि देवांच्या सांगण्यावरून नारदजींना पुन्हा हिमालयावरती पाठवण्यात आलं. लग्नाची तारीख काढायची, विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. मग नारदजी हिमालयावरती आले. तो सोहळा आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायचा आहे. नारदजींनी हिमालयावरती यावं आणि दोघांच्या लग्नाची तारीख काढावी. अगदी जल्लोषात विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्या ठिकाणी जो सोहळा संपन्न केला, तोच सोहळा, तोच विवाह सोहळा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायचा आहे. तो आपण लगेच पाहणार आहोत. पण विवाह सोहळा पाहण्या अगोदर आपल्याला प्रेमानं, आनंदानं उठून भजन करायचंय. उठा सगळ्या.
त्या रूपाची लाज वाटायला लागली. म्हटले आपण देव दिसायला इतके सुंदर आणि या नवर देवानं गळ्यामध्ये साप घातलाय, कमरेला व्याघ्र चर्म आहे, मस्तकावरती लांब लांब जटा चंद्र आहेत आणि असा कुठं नवरदेव असतो का? असतो का असा नवरदेव? पाहिलाय का कधी? लाज वाटायला लागली. म्हटलं या नवरदेवासोबत जर गेलो तर आमचा मान कमी होईल. देव बाजूला पळाले. महादेवाच्या लक्षात आलं आता हे देव येणार नाहीत, देव स्वार्थी आहेत, आपल्या सोबत कोणीच नाही. मग म्हटले असं का, तुम्ही मला टाकून जातोय, मी माझं वरहाड बोलवतो. वरहाड बोलवलं आणि ते वरहाड एकदाच आलं ना सगळीकडे आनंदी आनंद सुरू झाला. आता ते वरहाड आपल्या भोलेनाथांना समोर घेऊन येईल. त्या वरहाडानं सगळ्यांना पुढे नाचत चालायचं. भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, दधातु शुभं भवन्तु सावधान शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं परशकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरेण मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि शुभं भवन्तु स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं चिंतामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोरा जनसंस्थितो प्रतिदिनो कुर्वन्तु मंगलं शुभं भवन्तु गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका ीत्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजलै समुद्र सरिता कुर्या सदा मंगलं शुभमंगलं सावधान बहुलीला पर समान नको
वद सावधान समयो साधा समी वैयासे वाग्वादान करापलार्ध घटिका संपूर्ण लियासे भावे सा गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा आदरे धूपाक्षी कुलदेवता मधुवरा कुर्याग्निर्मंगलम वधूवरा आता आपले पार्वती आणि भगवान शंकर दोघ जण नाव घेतील. ती नाव तुम्हाला ऐकायचीत ना? सगळ्यांनी शांत शांत बसायचं. सोन्याची नथनी मोत्यात गुंफाली, पार्वती राणी माझ्या वचनात गुंफाली. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची नाती,
मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची नाती, जन्मोजन्मी एकच वागलं, शिवशंकर हेच माझे पती. या लातूर शहराचा सोन्याचं बाजी या ठिकाणी हे समोर जे लेकरं दिसतात ना, बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाच्या गावामध्ये एक वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्या संस्थेचे चालक आहेत माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे. सोहळा पार पडलेला आहे. त्यानंतर विवाह झाल्यानंतर पार्वती आणि भोलेनाथ कैलासावरती आलेले आहेत. सर्व भूतांनी महादेवांच्या भोलेनाथांच्या वऱ्हाडानं नंदीनं या दोघांचंही थाटामाटात स्वागत केलंय. कैलासावरती आगमन झालंय आणि माता पार्वतीच्या पदस्पर्शानं कैलास भूमी ही उजळून निघालीये. भगवान भोलेनाथ आणि पार्वती दोघांचा प्रपंच, दोघांचा संसार अगदी गुण्या गोविंदानं चालू झालाय. आनंदानं संसार चालू झालाय. दिवसामागून दिवस जातात
आणि या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये दोघही सुखी समाधानी आहेत. दोघांनाही एकमेकाबद्दल ओढ आहे, प्रेम आहे, कुठलाही वाद नाही, विवाद नाही, कुठल्याही प्रकारचं भांडण नाही. कारण दोघांमध्ये एक गुण आहे, दोघही नित्यानं भगवंताचं चिंतन करतात, भगवत भक्ती करतात. निरंतर दोघांच्या जीवनामध्ये सत्संग आहे, पवित्र असं वातावरण आहे. दोघांचं लग्न झालंय, पण लग्न झाल्यानंतर या दोघांमध्ये प्रापंचिक गोष्टी, प्रापंचिक चर्चा नाही. दोघांमध्ये नेहमी भक्तिमय वातावरण, नेहमी भोलेनाथ कथा सांगतात आणि पार्वती माता श्रवण करते. भगवंतानं काहीतरी ज्ञान सांगावं, ज्ञानाच्या गोष्टी कराव्यात आणि पार्वती मातेनं एकाग्रतेनं ते ऐकावं. प्रापंचिक गोष्टीचं चिंतनच नाही, नेहमी भगवंताचं चिंतन आहे. आणि हे सगळं पाहावं त्या देवादिकांना, ज्यांना अपेक्षा आहे की अरे भोलेनाथांचा विवाह झालाय आणि विवाह झाल्यानंतर आता यांना संतान प्राप्ती होईल आणि संतान प्राप्तीनंतर त्यांच्या संतानाच्या हातून या तारकासुराचा वध होईल. देवादिकांना अपेक्षा आहे की अरे पार्वती माता आणि भोलेनाथ यांचा विवाह तर लावून दिला, मग आता यांना संतान होईल आणि यांच्या संतानाच्या हातून तारकासुराचा वध होईल. पण सगळं उलटच घडतंय. विवाह झालाय पण कोणत्याही प्रापंचिक गोष्टीची चर्चा नाही, प्रापंचिक गोष्ट यांच्या जीवनामध्ये नाही. भोलेनाथ कथा सांगतात, पार्वती माता ऐकतात, परमार्थिक वातावरण यांच्या घरामध्ये आहे. मग असंच जर चालत राहिलं तर यांना संतान प्राप्ती होणार नाही आणि तारकासुराचा वधही होणार नाही. मग आता करावं काय? ज्या ज्या वेळी काहीतरी संकटाचं वातावरण निर्माण होईल तेव्हा तेव्हा हे देवादिक लगेच भगवान विष्णूंकडे जातात. आताही यांनी हेच केलंय, लगेच विष्णूंचा धावा केला. सगळेजण भगवान विष्णूंपर्यंत येऊन पोहोचलेत. भगवान विष्णूंपर्यंत पोहोचावं, भगवान विष्णूंना प्रार्थना करावी, प्रभू तुमच्या सांगण्यावरून आम्ही आई जगदंबेची उपासना केली, प्रार्थना केली आणि आमच्या विनवणीला मान देऊन त्या आई भगवतीनं, आई जगदंबेनं हिमालयाच्या मेनेच्या पोटी अवतारही घेतला. तीच पार्वती माता वयात आल्यानंतर तुमच्या सांगण्यावरून त्या पार्वती मातेचा विवाह भोलेनाथांशी लावून दिला. पण ऐका ना प्रभू, विवाह तर झालाय, विवाह सोहळा पार पडलाय, कित्येक दिवस झाले त्यांचा प्रपंच चालू आहे. पण प्रपंच असताना सुद्धा या संसारामध्ये परमार्थाचं चिंतन आहे. सांसारिक प्रापंचिक गोष्टी यांच्या जीवनामध्ये नाहीतच. कित्येक दिवस झालेत त्यांना संतान प्राप्ती नाहीये. मग करावं काय? त्यावेळेला भगवान विष्णू म्हटले, तुम्ही जा आणि भगवान भोलेनाथांची प्रार्थना करा, त्यांनाच त्यांच्या समोर संतान प्राप्तीची तुमची अपेक्षा व्यक्त करा. विष्णूंच्या सांगण्यावरून भोलेनाथांकडे हे देव आलेत. भोलेनाथांना सांगितलं, प्रभू जेव्हा तुमची संतान निर्माण होईल, तुम्हाला संतान होईल, तेव्हा तुमच्या संतानाच्या हातून तारकासुराचा वध निश्चित आहे. पण तुम्ही तर नेहमी सत्संगात असता, मग आमची विनवणी आहे, तुम्ही संतान प्राप्ती करा. पण भोलेनाथांनी सांगावं, देवांनो अरे पार्वती ही सामान्य स्त्री नाही, पार्वती सामान्य नाही आणि सामान्य नसल्या कारणानं
ती सामान्य स्त्रीसारखी गर्भधारणा करून संतान प्राप्ती करू शकत नाही. दुसरा काहीतरी मार्ग निवडावा लागेल. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा विष्णूंकडे जा आणि विष्णूंना मोहिनी रूप धारण करायला सांगा. जेव्हा मोहिनी रूप धारण करून ते माझ्या समोर प्रगट होतील तेव्हा मी आपोआप त्यांच्यावरती, त्या मोहिनीवरती मोहित होऊन जाईल आणि त्यातून एक संतान प्राप्ती होईल. ती संतान मात्र तुमचं कार्य साध्य करून देईल. देवाधिकांना पोहोचावं भगवान विष्णूंकडे. विष्णूंना विनंती करावी, प्रभू तुम्ही मोहिनी रूप धारण करा. आणि मोहिनी रूप धारण करून भगवान भोलेनाथांच्या समोर प्रगट व्हा. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप या ठिकाणी धारण केलं आणि भगवान भोलेनाथांच्या समोर प्रगट झाले. ज्या क्षणी भगवान भोलेनाथांनी या मोहिनीला पाहावं, ती मोहिनी साक्षात भगवान विष्णूंचं रूप आहे. दिसायला सुंदर आहे, लावण्यवती आहे, सौंदर्यवान आहे. भगवान भोलेनाथ तिच्यावरती मोहित झाले. ती मोहिनी समोर पळतीये, तिच्या मागोमाग ही भोलेनाथ पळतायत. त्या मोहिनीनं समोर जावं, भोलेनाथांनी तिच्या मागोमाग पळावं. आणि ही सगळी क्रिया घडत असताना पळता पळता भोलेनाथांच्या नेत्रातून एक तेज प्रगट झाले आणि ते तेज पळता पळता खाली पडलंय. ते तेज येऊन पोहोचलं गंगा मातेच्या पाण्यामध्ये, गंगेमध्ये. आणि त्याच गंगेच्या काठावरती काही ऋषी पत्न्या बऱ्याच दिवसांपासून गंगेची आराधना करतायत. त्यांना संतती नव्हती, पुत्र नव्हता. म्हणून पुत्र प्राप्तीसाठी त्या गंगा मातेची उपासना करतायत. हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. या 6 पुस्तिका त्यांची उपासना सुरू होऊन बरोबर 6 महिने झाले आणि 6 महिने झाले असताना यांची उपासना चालू असताना त्या गंगेच्या पाण्यातून भगवान भोलेनाथांचं
बालक वाहत येतंय, या सहाही कृत्तिका त्या बालकाला पाहतात आणि पाहता क्षणी लांबूनच पाहिलं लगेच सहा आपापसात भांडायला लागल्या. प्रत्येक जण म्हणायची हे बालक माझा आहे, हा माझा पुत्र आहे. दुसरी म्हणते नाही, हा गंगेनं मला दिलाय, माझ्या साधनेचं फळ आहे. तिसरी थांबत नाही, नाही नाही तुमच्या दोघीचं नाही, हे माझं आहे. चौथी, पाचवी, सहावी सगळ्या जणी सांगतात हे बालक माझं आहे, हा पुत्र माझा आहे, याचा सांभाळ मी करणार, याला मी घेणार, हा माझा पुत्र आहे. तेवढ्यात ते जे बालक होत वाहत आलंय, या सहा जणींचं भांडण या बालकानं पाहिलंय आणि ते छोटस बालक बोलायला लागलं, माते तुम्ही आपापसात भांडू नका, तुमचा प्रत्येकीचा, तुमचा साही जणींचा स्वीकार मी करतो, माता म्हणून स्वीकार मी करतो. आता माता म्हणून प्रत्येकीला स्वीकारलंय, मग आता या सहा जणींनी त्या बालकाला स्वतःकडे घेतलं आणि परत भांडायला लागल्या. सहा जणी माता तर बनल्या, पण आता भांडण याच्यासाठी प्रत्येक जण म्हणायची याला दूध मी पाजणार. पहिली म्हणते याला मी दूध पाजणार, दुसरी म्हणते नाही नाही सगळ्यात अगोदर मी दूध पाजणार, तिसरी सुद्धा म्हणते मी पाजणार. सगळ्यात भांडण निर्माण झालं. पुन्हा एकदा हे छोटस बाळ बोलायला लागलं, माते भांडू नका, मी तुमच्या प्रत्येकीकडे 6 महिने राहील आणि 6 महिने राहिल्यानंतर जेव्हा मला 3 वर्ष पूर्ण होतील तेव्हा माझे मूळ माता पिता जे आहेत शिव पार्वती यांच्याकडे मी निघून जाईल. तोपर्यंत 3 वर्ष तुम्ही प्रत्येक जण 6 महिने माझा सांभाळ करा. मग प्रत्येकानं 6 महिने सांभाळ करायचा ठरवलं आणि ते जे छोटस बाळ होतं, सर्वात अगोदर कृत्तिका माता त्याच्या माता ठरल्या. कृत्तिकाचा पुत्र हा ठरला म्हणून त्याचं नाव ठेवलं कार्तिक. बोला कार्तिक भगवान की. या कार्तिकाला दुसरं नाव सांगितलं स्कंद. हे स्कंद भगवान, हे कार्तिक भगवान 6 महिने प्रत्येक कृत्तिकेकडे राहतायत आणि त्या कृत्तिकाही अगदी आनंदानं प्रेमानं स्वतःच्या लेकरापेक्षाही जास्त प्रेम या कार्तिक भगवंताला देतायत. एका मागून एक दिवस निघत चाललेत, दिवस उलटत चाललेत. कार्तिक भगवान मोठे होत चाललेत आणि कार्तिक भगवान एक दिवस प्रत्येक मातेकडे 6 महिने पूर्ण राहिले आणि 3 वर्षाचे झालेत. इकडे कार्तिक भगवान 3 वर्षाचे झालेत, बरोबर वयवर्ष 3 पूर्ण झाले आणि त्याच वेळेला कैलासावरती घडावं असं की एक दिवस नारदजी, इकडे लक्ष द्या, नारदजी पार्वती मातेचे गुरु, नारदजींचं कैलासावरती आगमन झालंय. नारदजींनी कैलासावरती यावं, पार्वती मातेनं नारदजींचा आदर सत्कार करावा. गुरुजी आलेत, आनंद झालाय. गुरु आपल्या दारी आल्यानंतर शिष्याला किती आनंद होतो. तो आनंद पार्वती मातेला झालाय. नारदजी बसले, गुरु शिष्य दोघांची चर्चा चालू आहे. पार्वती मातेनं नारदजींना सांगावं, गुरुजी अहो बघा ना, आमच्या लग्नाला किती दिवस झाले, कित्येक दिवस उलटून गेलेत,
तुमच्या मध्यस्थीने आमचा भोलेनाथांचा माझा विवाह पार पडला. बरेच दिवस उलटलेत पण तरी सुद्धा अजून संतान प्राप्ती नाही. काहीतरी मार्ग सांगा. मला पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे, इच्छा आहे. संतान प्राप्ती झाली पाहिजे. नारदजी म्हणतात, पार्वती अगं मला माहिती नाही तू आई कधी होणार आहेस, माहिती नाही. पण भोलेनाथ मात्र पिता झालेत. तू मम्मी कधी होणार आहेस सांगता येत नाही म्हटले. भोलेनाथ पप्पा झालेत. एवढंच नाही तर त्यांचा मुलगा 3 वर्षाचाही झालाय. 3 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. पार्वती मातेला आश्चर्य वाटलं, हा असं कसं? भोलेनाथांची पत्नी मी, विवाह माझ्या सोबत झाला आणि तुम्ही सांगता तू आई कधी होणार आहे माहित नाही, पण भोलेनाथांना 3 वर्षाचा मुलगा आहे. गोंधळात पडल्या पार्वती माता. अरे असं झालं कसं? पण नारदजी सांगतात, तुला माझा विश्वास बसत नसेल तर भोलेनाथांना आल्यानंतर विचार. पार्वती मातेची खूप वाईट स्थिती निर्माण झाली. राग आला. गुरुजी काही खोटं बोलू शकत नाहीत. तोंड फुगवलं. आता मला वेगळं सांगायची गरज नाही. महिलांना राग आल्यावर काय होतं, घरातले भांडण नीट राहतच नाहीत. पार्वती मातेनं तोंड फुगवलं आणि भोलेनाथांची वाट पाहायला लागली. एका कोपऱ्यात बसली. आता भोलेनाथांची रोजची सवय, भोलेनाथ घराच्या बाहेरून येत असताना कैलासावरती आगमन झालं की लगेच तिकडून प्रसन्न मुखानं पार्वती माता येणार. पाण्याचा तांब्या हातात देणार. त्या ठिकाणी बसायला काहीतरी टाकणार. पण आज काहीतरी विपरीतच घडतंय. भोलेनाथ आलेत. आज पार्वती ही नाही, तिच्या सोबत येणाऱ्या दास दासी दुसरं कोणीच नाही. एकटेच आलेत. स्वतःच्या हातानं पाणी घेतलं, पाणी पिले. बसायला टाकणारी पार्वती सुद्धा आज गैरहजरच आहे. स्वतःच्या हातानं काहीतरी बसायला टाकलं, त्याच्यावरती बसले. पार्वतीची वाट पाहतात. काहीतरी कामामुळे पार्वती लेट झाली असेल, तिला उशीर झाला असेल म्हणून आली नसेल. त्या ठिकाणी बसून वाट पाहतात. पार्वती येईल, 4 शब्द बोलेल, पण पार्वती यायलाच तयार नाही. का तर एका कोपऱ्यामध्ये रुसून बसली आहे पार्वती. शेवटी भोलेनाथांनी उठावं, सगळीकडे पाहावं. पाहिल्यानंतर लक्षात आलं की पार्वती माता, आपली पार्वती रुसून बसलीये. चेहरा पाहिलं की समजलं काहीतरी घडलंय. तोंड फुगलेलं आहे. पार्वती मातेकडे गेले भोलेनाथ. पार्वती अगं काय झालं, आज मला पाणी द्यायला आली नाहीस? पार्वतीचं हा नाही हो नाही. अगोदर तोंड फुगलेलंच होतं, आता तर जास्तच फुगलं. बाजूला पाहिलं. होतं ना असं कधी कधी घरी, राग आल्यावर होतं की नाही. बाजूला निघून गेल्या पार्वती माता. भोलेनाथ पार्वती मातेच्या माग. अगं पार्वती झालं काय? असं तोंड फुगून मला काय कळणार की तुला नेमकं काय कमी पडलं, तुला काय झालं? एकदा तोंडानं सांग तरी. पण तरी सुद्धा पार्वती माता ऐकायला तयार नाही. पुन्हा पुन्हा विनवणी करतात. अगं पार्वती सांग काय झालं? मग पार्वती माता म्हणतात, स्वामी तुम्ही मला एक खूप मोठी गोष्ट खोटी बोललात. मला अगोदर एका गोष्टीचं उत्तर द्या.
तुम्हाला काही मुलबाळ आहे का? तुम्हाला संतान आहे का? भोलेनाथांना वाटलं पार्वतीला जर खरं सांगितलं तर कदाचित राग येईल. भोलेनाथ सुरुवातीला म्हणतात, पार्वती अगं मी तुला आत्ता काही सांगत नाही, पण एक प्रश्न विचारतो, मला सांग, मी बाहेर गेल्याच्या नंतर इथं कोणी आलं होतं का? इथं कोणी आलं होतं का? पार्वती माता म्हणतात, तुम्ही गेल्याच्या नंतर दुसरं कोणी नाही, पण माझे गुरुजी आले होते. मग म्हटले भोलेनाथ, अरे हा सगळा त्याचाच परिणाम आहे. आले न काहीतरी आग लावून गेले, आल्यानंतर काही ना काही आग लावून जातातच, रिकाम्या हाताने परत जात नाहीत. म्हटले आता हे सगळं निस्तरावं लागेल. पार्वती माता म्हणते, मला अगोदर सांगा की तुम्हाला संतान आहे का नाही. बाकीचा विषय बाजूला राहिला, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भोलेनाथ म्हटले, आता सांगावंच लागणार, आग लागलेली आहे, सांगितल्याशिवाय पर्याय नाही. म्हटले, अगं पार्वती, हो मला 3 वर्षाचा मुलगा आहे. आता तर तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली. 3 वर्षाचा मुलगा, अहो असं झालं कसं? रडायला लागली पार्वती माता. तुमची लग्नाची पत्नी मी आहे, विवाह माझ्यासोबत झाला, मला संतान नाही, आणि म्हणता की तुम्हाला 3 वर्षाचा पुत्र आहे, 3 वर्षाची संतान आहे. पार्वती मातेला राग आला, रडतीये, आणि भोलेनाथ समजूत घालतायत, पार्वती अगं ज्याप्रमाणे तू मला मिळवण्यासाठी तप केलं की नाही, तुला तर तुझ्या तपाचं फळ मिळालं, तुला तर मी पती स्वरूपात प्राप्त झालो, मी मिळालो. पण ऐक ना पार्वती, तू ज्याप्रमाणे तप केलंस त्याचप्रमाणे अजून एक कन्या, अजून एक स्त्री मला पती स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी तप करत होती. तिचं नाव आहे गंगा. गंगेनेही मला मिळवण्यासाठी अनेक वर्ष तप केलं. तुला तुझ्या तपाचं फळ मिळालं, पण त्या गंगेला मात्र तिच्या तपाचं फळ मिळालं नाही, तिच्या साधनेचं फळ मिळालं नाही. मग एक दिवस हीच गंगा जेव्हा मृत्यू लोकामध्ये निघाली, तेव्हा जात असताना तिने माझ्या जटेमध्ये प्रवेश केला. जटेमध्ये प्रवेश केला, आणि प्रवेश केल्याच्या नंतर ती माझ्या जटेतून बाहेर निघायलाच तयार नाही, आणि तिची खरी गरज मृत्यू लोकात होती. मग ती जर जटेत तशीच राहिली असती तर मृत्यू लोकात सामान्य जीवाचा उद्धार झाला नसता. मग मी तिला विनवणी केली, गंगे अगं तू माझ्या जटेतून खाली उतरून मृत्यू लोकात जा. पण गंगा माता जायला तयार नाही. गंगा माता म्हटली, मी तुम्हाला मिळवण्यासाठी साधना केली आहे, मला त्याचं फळ पाहिजे, मला तुम्हाला पती स्वरूपात प्राप्त करायचे. पण भोलेनाथ ऐकायला तयार नाहीत. गंगा माता ही तिच्या मतावर ठाम आहे. मग त्या ठिकाणी त्या गंगा मातेची अट मान्य केली आहे. पण अट मान्य करत असताना भोलेनाथांनी सांगितलं की मी तुझा मानस पत्नी म्हणून स्वीकार करतो. मानस पत्नी म्हणून गंगेचा स्वीकार केलाय. स्वीकार केल्याबरोबर गंगा मातेने पुन्हा दुसरी अट टाकली आहे, तुम्ही माझा मानस पत्नी म्हणून स्वीकार करता, मग माझी अजून एक अट आहे, तुम्हाला जी पहिली संतान होईल ती माझ्याच पोटी जन्माला आली पाहिजे, ती संतान माझीच असली पाहिजे. मग ही अट मात्र भोलेनाथांनी मान्य केली आहे. मग पार्वतीला सांगतात, अगं ती गंगेची अट मी मान्य केली, आणि त्या अटीनुसार तिला दिलेल्या वचनानुसार माझा पहिला पुत्र, माझी पहिली संतान
ही गंगेच्या पोटी गंगेच्या प्रवाहामध्ये उत्पन्न झाली आणि हे सगळं कार्य घडण्याच्या मागे अजून एक कारण होतं, तो म्हणजे तारकासुर. या त्रैलोक्यामध्ये तारकासुरानं हाहाकार माजवला. घडलेली हकीकत सांगितली, देवादी काले विनवणी केली की संतान प्राप्ती करा, संतानाची उत्पत्ती करा. विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि त्यानंतर त्या मोहिनीवरती मी मोहित झालो आणि त्या मोहिनीच्या मागोमाग धावत असताना माझ्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. ते तेज गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन त्यातून गंगेचा पुत्र निर्माण झाला. पार्वती माता ऐकते पण राग आलाय. राग अनावर झाला. म्हटली यात गंगेची चुकी आहे, यात देवाधिकांची चुकी आहे. मी भोलेनाथांची लग्नाची पत्नी आहे, विवाह माझ्यासोबत झालाय, मग संतान ही माझ्याच पोटी जन्माला यायला पाहिजे. पण या देवांच्या कारस्थानामुळे ही संतान माझ्या पोटी जन्माला आली नाही. मग माझा सर्व देवांच्या स्त्रियांना शाप आहे की या देव स्त्रिया गर्भधारणा करून कधीच संतान प्राप्ती करू शकणार नाहीत. शाप दिला देव स्त्रियांना, शाप दिला. पण भोलेनाथ म्हणतात पार्वती अगं विसरू नकोस, तू शाप दिला की देव स्त्रियांना गर्भधारणा करून पुत्र प्राप्ती संतती होऊ शकत नाही, पण तू सुद्धा एक देवस्त्री आहेस. या शापाचा परिणाम तुलाही भोगावा लागणार आहे. शाप दिलाय. या देवस्त्रियांनी विनवणी केली, प्रभू माते अरे अपराध देवाधिकांनी केलाय, आमच्या पतींनी केलाय, मग याचं फळ आम्हाला कशाला? कारण स्त्रीला मूल होणं, पुत्र होणं, संतान होणं तो तिचा नवा जन्म असतो. ती स्त्री होण्याचं सार्थक ती ठरवत असते. एका वांझेचं जीवन वाईट असतं, मुलबाळ न होणं हे तिच्यासाठी वेदनादायक असतं. त्या देवस्त्रिया विनवणी करतात, माते आमचा अपराध नसताना आम्हाला तुम्ही का शिक्षा दिली? आमचा काय दोष आहे? तेव्हा भोलेनाथांनी पार्वती मातेनं पुन्हा आशीर्वाद दिला, उशाप दिला. भलेही तुम्ही गर्भधारणा करून संतती प्राप्त करू शकला नाहीत, तरी तुम्ही अगदी तुम्हाला वाटेल तशी मानसिकरित्या संतती प्राप्त करू शकता. मग त्यांना उशाप दिला. देवतांचंही कल्याण झालं. त्या देवस्त्रियाही समाधानी होऊन पुन्हा परत गेल्यात. पार्वती मातेचा राग शांत झालाय. राग आला होता, पण पार्वती माता सुद्धा आई होत्याच ना. मुलगा आहे, भोलेनाथांचा मुलगा 3 वर्षांचा झालाय. मग आनंद झाला की मी आई झालीये. 3 वर्षांचा मुलगा आहे, त्या मुलाला पाहण्याची ओढ आहे. नारदजींना बोलवलं, नारदजी माझ्या त्या कार्तिकाला घेऊन या. माझे डोळे त्याला पाहण्यासाठी आतुरलेत, त्याला पाहायचंय मला. आणि बरोबर 3 वर्षाचे कार्तिक भगवान झालेले आहेत. 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. नारदजी त्या कृत्तिकांकडून कार्तिक भगवंताला घेऊन येतात. कैलासावरती आगमन होतं, कैलासावरती कार्तिक भगवान येतात. पार्वती मातेला कार्तिक भगवंताला पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. मायबाप, आई आपल्या लेकराला पाहतीये, आनंद झाला. आणि त्या लेकरासहित भगवान भोलेनाथ, पार्वती माता अगदी आनंदाने सुखकर जीवन जगतायत.
सुखी समाधानी जीवन सुरू झालं. कार्तिक भगवान हे भगवान भोलेनाथ आणि पार्वतीचे पहिले पुत्र ठरले. त्यानंतर पार्वती मातेला दुसरी ही संतान प्राप्त झालीये. ती संतान कशा प्रकारे प्राप्त झाली ही कथा आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर त्या संतानाचं, त्या भगवंताचं आपल्याला एक भजन करायचं.